बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याचा फटका जे आहे ते शेतकऱ्यांना बसलेला आहे। विशेषतः सिंदफणा नदी काठच्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे। जवळपास 2 ते 3 एकर जमीन जे आहे ते वाहून गेल्याचे चित्र बीडच्या आहेर चिंचोली परिसरामध्ये घडलेलं आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर याच परिसरामध्ये आपण या ठिकाणी उभा आहोत। कशा पद्धतीने हे संपूर्ण चित्र जे आहे ते ज्या ठिकाणी समोरचा बंधारा दिसतोय या बंधाऱ्यापासून पलीकडेच ही संपूर्ण नदीचा काठ होता। मात्र झालेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांची जवळपास 3 एकराहून अधिक जमीन जी आहे ती वाहून गेलेली आहे। आणि मी याच काठावरती आहे। मात्र नदीने पात्र खरोखर जे पात्र होते ते सोडून आता शेतकऱ्यांच्या शेतामधून हे पात्र तयार झालेलं आहे। आणि आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी। शेतकऱ्यांच्या बांधावर कशा पद्धतीने कपाशी जी आहे ते संपूर्ण भुईसपाट झालेले आहे। कपाशीचं पीक आपण बघू शकतो कशा पद्धतीने कपाशी जे आहे ते भुईसपाट झालेलं आहे। मग वर्षभर आम्ही खायचं काय प्यायचं काय मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आम्हाला मदत मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते। नक्कीच शेतकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही इथले शेतकरी आहेत। बाबा काय नुकसान झालं तुमचं काय सांगाल नक्की? सगळी जमीनच वाहून गेली, जमीनच वाहून गेली सगळी। काय 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 पिकाचं नुकसान झालं, बंधाऱ्यामुळे झालं हे। नदीचं पात्रच बदल। किती जमीन वाहून गेली काय तुमची परिस्थिती? जवळजवळ 3-3.5 एकरचा अंदाजा धरून चालायचा। 3.5 एकरचा तुमच्या काळात असा कधी पाऊस झाला नाही, कधीच नाही। काय शेतीचं काय नुकसान झालंय? हे काय आहे, हे काय शेतीचे बघा ना, हे काय दोड्या फिड्या सगळं पिकात पाणी शिरलेलं आहे। इथं काय राहिलंच नाही, इथं काही काय जमीन नाही राहिली आणि पिकं नाही राहिलं। आता काय खायचं आणि कुठं कसं काय करायचं? जमीनच गेली तर पिकाचं काय आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जमीन गेली पिकाचं काय आहे? काय सांगाल? आज गावातली असेल रानातली असेल विदारक परिस्थिती दिसते। संपूर्ण भुईसपाट झालंय सगळं। हॅलो, बंधाऱ्याच्या कडीची आमची 3-3.5 एकर जमीन पुरी वाहून गेली। आणि बंधारा तो चुकीचा आहे। बंधाऱ्याचे दारा असे की बैलगाडी असती का अशा चाका एवढे गाडी आहेत। आणि ह्या गाड्या असल्यामुळं पूर्ण नदी फुटली की सारं फुरसन गुत्त आणि ते फुरसन गुंतल्यामुळं पूर्ण जमीन वाहून गेली, भुईसपाट झाली। आणि ह्याचं काही नियोजन लवकरात लवकर करून आम्हाला काहीतरी मदत द्या, नाही तर संरक्षण भिंत बांधून द्या, बंधारा दुसरा करून द्या, नाही त्याला फोडून टाका। बंधारा आहे बैलगाडीच्या चाका एवढा आणि त्याच्यात सगळं फुरसन आलेलं मोठमोठे 3.5-4 एकर जमीन गेली। काय बाबा तुमच्या काळात असा कधी पाऊस झाला होता? कारण प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांचं। असं माझं 70 वर्षाचं वय आहे। आजपर्यंत पुष्कळ पाणी पाहिले। 1989ला बी थोडी साखळी फुटली, भरपूर पाणी आलं, पण असलं विचित्र पाणी आणि विचित्र पाऊस काळ यावर्षीच आम्ही पाहिला। आणि प्रशासनाला प्रत्येक वेळेस या बंधाऱ्याविषयी तक्रार करून या ठिकाणी बंधाऱ्यामुळे जमिनीचे नुकसान होते म्हणून या ठिकाणी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी उपोषण सुद्धा केलं। ह्या शेतकऱ्यांनी माझ्या उद्या जमिनीचं ह्या बंधाऱ्यामुळे खूप आतोनात नुकसान होण्याच्या पाठीमागे म्हणून वारंवार शासनाला विनंती केली। परंतु जे व्हायचं ते जीवनामध्ये ज्या माणसाला जीवनातून संपल्यासारखी परिस्थिती झाली का आज पीक तर गेलंच गेलं, पण जमीन तरी जर राहिली असती तरी कसं का असताना जीवाला आधार थोडा मिळाला असता। आज या ठिकाणी प्रशासनाने हे न तूट भरून निघणारी या ठिकाणी आत्महत्या करण्याची पाळी शेतकऱ्याला। कारण ज्या भागाची जमीन नंबर 1 ची जमीन असणारी 3 एकर जमीन ती बी आम्ही सारखं टाहो 3-4 वर्षापासून फोडत असताना की आमच्या बंधाऱ्यामुळे जमिनीचं नुकसान होण्याच्या पाठीमागे लवकर बंधारा दुरुस्त करा। सरकारने काही मदत जाहीर केलेली आहे, त्या मदतीकडे कसं बघताय? कारण ओलिताखाली 17,000 आणि कोरडवाहूला 8,000 आहे। कसं बघताय मदतीकडे तुम्ही? त्या सरकारच्या नुकसान भरपाईने काहीच होऊ शकत नाही। सरकारने ज्याची नुकसान झाली त्याचं प्रत्यक्षात पाहून तिथं नुकसान द्यावं। सरकार सरसकट नुकसान देतं हे सगळं चूक आहे। कारण ज्यांची नुकसान 100%च्या पुढे झाली त्याला नुकसान त्याचा पंचनामा करून त्याचा स्वतः डोळ्यांनी पाहून त्याचं जीवन जगावं, नाही तर तो शेतकरी जगू शकत नाही। त्याला पुढचा पर्याय काहीच नाही। सरसकट 17,000 इथं पिकं गेलं तर पिकच गेलं तर पण जमीन सुद्धा गेली। म्हणून सरकारने स्वतः पंचनामे करून जे नदीमध्ये जे नुकसान झाली त्याला 100% अनुदान द्यावा। ज्याची नुकसान नाही झाली ते सरकारने ठरवून द्यावा, काय करता असेल ते द्यावा। पण सरकारने मात्र जे नुकसान प्रत्यक्षात झाली त्याला ह्याच्याबरोबर घावाबरोबर किडे रगडू नये।
ज्याची नुकसान झाली त्याला 100% पीक, असं कुठलंच पीक राहिलं नाही. आता घासाटाला दिपाळीला आम्हाला सणासुदीला कापसं विकायला येत असतात आणि ते कापसा आज कुठल्याच परिस्थितीमध्ये कापूस राहिला नाही. हे समक्ष प्रशासनाने या TV द्वारे पाहावा आणि याची खरी परिस्थिती अजून शासनाने सगळ्या कलेक्टर, तहसीलदार, तलाठी असताना यांना प्रत्यक्ष स्पॉटवर पाठवून त्याची शहानिशा करून त्या शेतकऱ्याला जगवण्यासाठी म्हणून त्याची नुकसान भरपाई द्यावा हीच शासनाला विनंती करतो. आणि इथं मी या ठिकाणी 2 शब्द थांबतो. काय नुकसान झाले तुमच्या? कारण तुमच्या बांधाऱ्यात पूर्ण भुईसपाट झाले सगळं पीक हे. कापूस सगळा भुईसपाट झालेला आहे, काहीच उरलेलं नाही. बंधाऱ्यामुळे हे सगळं भुईसपाट झालेलं आहे. जमीन गेली, 3-3.5 एकर जमीन गेलेली. त्याच्यामुळे इतके नुकसान झाले. सरकारने आम्हाला मदत करावी. कसं बघताय या सगळ्या संपूर्ण घटनेकडे? 3 ते 3.5 एकर जमीन वाहून गेली कापसासकट आणि शासनाने आम्हाला भिंत बांधून द्यावी, मदत मिळाली पाहिजे. नक्कीच शेतकऱ्याच्या बांधावरती आहोत. अशा पद्धतीने संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते भुईसपाट झालेलं आहे आणि या ज्या ठिकाणं खालच्याच ठिकाणं जे भरलेलं पीक आहे मातीने संपूर्ण आता खराब होणार आहे, त्याला काळुंकी लागणार आहे आणि आम्हाला मदत मिळावी अशी मागणी होते. संपूर्ण जवळपास 4-4.5 महिने ह्या पिकाला जोपासावं लागतं. फवारणी असेल, खत असेल, हे संपूर्ण संगोपन करावं लागतं. मात्र सुलतानी आणि आसमानी संकटासोबत आता नैसर्गिक संकट देखील आलेलं आहे. नैसर्गिक संकटाने आम्हाला होत्याचं नव्हतं केलेलं आहे. जर सरकारी नोकरदाराला एका महिन्याचा पगार नाही मिळाला तर कसं होते आपल्या सर्वांना माहिती. मात्र याच पिकावर त्यांचं वर्षभर जीवन असते, त्यांना जगावं लागतं. मात्र संपूर्ण जे आहे ते मातीमोल झालेलं आहे. आम्हाला तात्काळ मदत मिळावी. सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे ती तुटपुंजी असून त्यात आमचं नुकसान देखील भरून निघणार नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. साम टीव्हीसाठी मी योगेश काशीद, आहेर चिंचोली, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.